निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा. शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार. राजीनामा देताना निलेश लंके भाऊक. भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी उभी करणार. प्रकाश आंबेडकरांचे संकेत. 2 एप्रिलपर्यंत नवी आघाडी उभी राहील, आंबेडकरांचा दावा. उदयनराजेंचं नाव घेता शरद पवार यांनी उडवली कॉलर. पवारांनी उदयनराजेंना आव्हान दिल्याची चर्चा. साताऱ्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत कुस्ती रंगणार. लोकसभेसाठी जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद, विधानसभेत जागा, महामंडळांसह इतर सत्तापदांमध्ये वाटा द्या. रामदास आठवलेंच्या देवेंद्र फडणवीसांकडे ढीगभर मागण्या. आणि सोन्याचा भाव 70,000च्या पार. 24 तासात सोन्याच्या दरात 2,000ची वाढ. आतापर्यंतचा सोन्याचा सर्वात उच्चांकी दर.